राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांचीही आघाडी कायम आहे। 24व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले यांना 1,22,146 मतं मिळाली आहेत। भाजपचे अक्षय कर्डिले 96,654 मतांनी आघाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे। विजयाची आघाडी घेतल्यानं कर्डिले यांनी वडिलांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आहे। अक्षय कर्डिले मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले। 2024च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले होते। याच संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याबरोबर। उमर, सध्या राहुरीमधलं वातावरण काय आहे? शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र यांनी आघाडी घेतली आहे। तब्बल आता 1,22,000 मतं त्यांना पडले। 24वी फेरी संपलेली आहे। सध्या पुढची काय परिस्थिती? नक्कीच 24वी फेरी संपलेली आहे आणि या 24वी फेरीअंती तब्बल 96,000ची जी आघाडी आहे ती अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहे। 2024 मध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना तब्बल 30,000चा लीड मिळालेला होता, आघाडी मिळाली होती। मात्र तो जो आघाडी आहे तो जो लीड आहे त्या लीडला तोडत आता अक्षय कर्डिले यांनी तब्बल 96,000च्या वर 24व्या फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे। अद्यापही 3 जी फेऱ्या आहेत ते बाकी आहे। मात्र अक्षय कर्डिले हे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे। अवघे 3 फेऱ्या बाकी आहे। खरं तर आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली होती। मात्र शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला। त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला, तर वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार दिला होता। या निवडणुकीमध्ये या 4 उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली। मात्र आज जो जनतेने कौल दिलेला आहे तो स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे जे पुत्र आहे, चिरंजीव आहे अक्षय कर्डिले यांच्या बाजूनेच दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकी झाल्या, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये देखील महाविकास आघाडीतील फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाली होती। अन्य महाविकास आघाडीला कोणतीही जागा मिळालेली नव्हती। आता देखील या पोटनिवडणुकीत आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार देण्यात आला। मात्र ते देखील आता दुसऱ्या नंबरवर गेला असून त्याचा जवळपास पराभव निश्चित झालेला आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माजी आमदार होते, याच मतदारसंघातून जे माजी आमदार होते प्राजक्त तनपुरे, त्यांनी देखील माघार घेतली। कुठेतरी त्यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून विनंती केली। मात्र ऐन वेळेला अनेक उमेदवार आले। मात्र 7 उमेदवार असून देखील अक्षय कर्डिले सध्या आघाडीवर आहेत। विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे उमर। त्यामुळे आता पुढच्या 3 फेऱ्या अंती नेमकं काय होतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी कायम आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी रेकॉर्ड ब्रेक आघाडी घेतली आहे। 23व्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 2,09,718 इतकी मतं मिळाली आहेत। सुनेत्रा पवार यांची बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीमधली आघाडी 23व्या फेरी अंती देखील कायम आहे। एकूण 27 फेऱ्या मतमोजणीच्या पार पडतील। थेट बोलूया आपण आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याशी। जयकुमार, सुनेत्रा पवार 23व्या फेरीअंती 2,09,000 मतांपर्यंत पोहोचल्या आहेत। अजित पवार यांचाच रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे। त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? कस्तुरी, आपण बघू शकतो की 23व्या अखेर अंतिम फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांनी आता रेकॉर्ड ब्रेक मतदान केलेलं आहे। अजितदादांचे जे 2019चे मताधिक्य होते, 1,65,000चं जे रेकॉर्ड होतं ते त्यांनी आता मोडून काढलेलं आहे। 2,09,000 इतकं 23व्या फेरीमध्ये त्यांनी मताधिक्य घेतलेले आहेत। आपल्यासोबत काही त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मला सांगा, रेकॉर्ड ब्रेक वहिनींनी मतदान केलेले, काय भावना आहेत? दादांना श्रद्धांजली म्हणून मतदान करा असं तुम्ही आवाहन केलं होतं।
काय भावना आहेत? रेकॉर्ड ब्रेक नक्कीच मतदान बारामतीकरांनी केलेलं आहे. एक दादांना श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून जे मतदान झालेलं आहे, थोड्या वेळ 1-2 फेरी बाकी आहेत. या देशातील 2,14,000चं रेकॉर्ड आहे, ते नक्कीच रेकॉर्ड तोडून एक नवा इतिहास वहिनीच्या मार्फत या देशात घडेल. तुमची काय भावना आहेत? बोला. वहिनी 2,14,000चं लीड तोडून मताधिक्य येतील. कार्यकर्त्यांच्या गोष्टीवर आपण बघतो की हेच भावना आहेत. जे देशातलं जे उच्चांकी मतदान आहे, जे रेकॉर्ड आहे 2,14,000चं, ते वहिनी मोडून काढतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. परंतु अजून आखरी फेरी बाकी राहिलेली आहे. शेवटची 24वी फेरी बाकी राहिलेली आहे. 20 टेबलवरती मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे आणि या शेवटच्या अखेर फेरीमध्ये सुनेत्रा पवारांना हे मताधिक्याचं लीड तो मोडून काढता येते का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कस्तुरी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.